परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। एक्सक्लेमेटरी मार्क, क्वेश्चन मार्क, परत कॉमा, फुल स्टॉप याची माहिती आपण मागील तासिकेमध्ये पाहिलेली आहे। त्यावर आधारित काही आपण प्रश्न या ठिकाणी पाहूयात। यश परके या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि नवोदयवाला हे ॲप डाउनलोड करून घेण्यासाठी तुम्हाला याविषयी जर काही माहिती हवी असेल तर या नंबर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज टाका। या नवोदयवाला ॲप विषयी माहिती सांगा सर म्हणून ते त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगितली जाईल। डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या। त्या ठिकाणी गणित सराव संच उपलब्ध आहे। तसेच 2010 ते 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत। गणित विषयाचे सोल्युशनचे व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी आहेत। तर तुम्ही त्याचा लाभ घेण्यासाठी नवोदयवाला हे ॲप डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला 199 रुपयामध्ये 2010 ते 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व गणित विषयाचे सोल्युशन त्या ठिकाणी भेटणार आहे। व गणित सराव संचासाठी तुम्हाला 600 पेक्षा जास्त प्रश्न त्या ठिकाणी आहेत। तो आहे 100 रुपयाला आहे। तो सुद्धा छान आहे। चला तो घ्यायचा असेल तर तुम्ही ते नवोदयवाला ॲपमध्ये जाऊन घ्या। चला आपण प्रश्नाला सुरुवात करूयात। चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क इन द फॉलोइंग सेंटेन्स। आता हा जो खाली जे वाक्य दिलेला आहे या वाक्यासाठी करेक्ट विराम चिन्ह आपल्याला निवडायचं आहे। तर पहा, वेअर इज युअर हाऊस? तुमचे घर कोठे आहे? असं म्हणजे हे काय, या वाक्याचा अर्थ काय होते अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल। त्यासाठी प्रश्न समजून घेण्यासाठी प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिण्यासाठी वाक्याचा अर्थ काय होतो ते अगोदर आपल्याला येणं महत्त्वाचं आहे। वेअर म्हणजे कोठे, इज म्हणजे आहे, युअर म्हणजे तुमचे, तुमचा, तुमची, हाऊस म्हणजे घर। तुमचे घर कोठे आहे? मग प्रश्न विचारलेला आहे त्यांना मग कॉमा येईल का या ठिकाणी? फुल स्टॉप, प्रश्नचिन्ह की अपॉस्ट्रोफी स्टॉप? तर पहा या ठिकाणी काय येईल? उद्गारवाचक चिन्ह नाही येणार। या ठिकाणी फुल स्टॉप पण नाही। वेअर इज युअर हाऊस? तुमचे घर कोठे आहे असा प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नार्थक चिन्ह येईल। प्रश्नार्थक चिन्ह, क्वेश्चन मार्क, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। पुढचा प्रश्न पहा, which punctuation mark is used in the following sentence? आता हे जे खाली जे सेंटेन्स आहे, वाक्य जे आहे, त्याचे वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह पंक्च्युएशन मार्क वापरलेला आहे? यूज्ड म्हणजे वापरणे, विच म्हणजे कोणता, पंक्च्युएशन मार्क इज यूज्ड द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे असा प्रश्न आहे। व्हॉट सरप्राईज? व्हॉट सरप्राईज मग हे कशाचं चिन्ह आहे? एक्सक्लामेशन मार्क। एक्सक्लामेशन मार्कचं चिन्ह आहे, आपण पाहिलेलं आहे कालच्या तासिकेमध्ये। मग कॉमा, एक्सक्लामेशन मार्क, फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क। मग कोणतं येईल रे हे? एक्सक्लामेशन मार्क, पर्याय क्रमांक 2। चला बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलेलं आहे, छान। पुढचा प्रश्न पाहू आपण। हाऊ मेनी वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स विल बिगिन विथ कॅपिटल लेटर्स? आता खाली काही वर्ड्स ही जे सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्समधील वर्ड्स जे आहेत ते कॅपिटल लेटर्सनी किती अक्षर वर्ड्स सुरू होतील असा प्रश्न आहे। मग सी विल गो टू पुणे फ्रॉम अहमदनगर। मग आता आपण वाक्यामध्ये लिहित असताना पहा, या ठिकाणी गावाचे नाव, व्यक्तीचे नाव, शहराचे नाव आणि वाक्याची सुरुवात जी आहे या ठिकाणी कॅपिटल अक्षराने करायची असते। मग पहा या ठिकाणी सी विल गो टू पुणे फ्रॉम अहमदनगर। तर मग काय म्हणतं या ठिकाणी?
सी, एस याची सीचं हे एस याची सी जे आहे याचं कॅपिटल लेटर्सनी सुरुवात झाली पाहिजे. हे एक झालं. पुणे हे शहराचं नाव आहे, हे 2 या ठिकाणी. आणि अहमदनगर हे 3 जे आहे या ठिकाणी वर्ड्स जे आहेत, 3 वर्ड्स जे आहेत ते कॅपिटल अक्षराने सुरू होतील. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे याचा ऑप्शन. पर्याय क्रमांक 1 हे येईल. पुढचा पहा. Which of the following sentence has the correct punctuation mark? आता हे खाली जे वाक्य दिलेले आहेत पर्यायातील कोणतं वाक्य बरोबर चिन्ह दिले, पंक्च्युएशन मार्क जे आहे, विराम चिन्ह बरोबर योग्य चिन्ह असलेलं आपल्याला यातील वाक्य जे सेंटेन्स जे आहे ते निवडायचं आहे. मग पहा. व्हॉट्स द मॅटर सुनील. व्हॉट्स द मॅटर सुनील. व्हॉट द मॅटर सुनील. हे मला तर बरोबर वाटत नाही. व्हॉट इज द मॅटर सुनील. व्हॉट इज द मॅटर सुनील. हे स्वतःच बोलत आहे का? नाही. इथं एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे, हे चुकीचं आहे. सुनील हा प्रश्न विचारत आहे त्यांनी. व्हॉट्स द मॅटर. मग या ठिकाणी सुनील पर्याय क्रमांक 1 मधील जे आहे या ठिकाणी सेंटेन्स जो आहे बरोबर विरामचिन्ह दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न. Which punctuation mark is to be used in the following sentence? आता हे खाली जे सेंटेन्स दिलेलं आहे त्या वाक्यासाठी कोणते विरामचिन्ह आपण वापराल असा प्रश्न आहे. तर आपण अगोदर सेंटेन्स वाचू. हाऊ ब्युटिफुल इज द फ्लावर. काय म्हणजे हाऊ म्हणजे किती सुंदर फ्लावर आहे. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, इज म्हणजे आहे, हाऊ म्हणजे किती सुंदर फ्लावर आहे. वाव किती सुंदर फ्लावर आहे असं मग वाचतो आपण. वाचत असताना अशाच प्रकारचं हे वाक्य आहे. मग या ठिकाणी फुल स्टॉप येईल का? नाही. प्रश्नार्थक प्रश्न विचारलेला आहे का? नाही. तर मग काय येईल सांगा बरं. चला या प्रश्नाचं उत्तर चार्टमधून येणं अपेक्षित आहे. चला समजते का नाही हे लक्षात येण्यासाठी चार्टमधून याचं उत्तर द्यायचं आहे. चला छान. ऑप्शन नंबर 3 एक्सक्लेमेशन. मग ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? चला टाका बरं. तुम्ही पाहता शिका किती छान करता, शेवटपर्यंत करता का नाही हे लक्षात येतं. चला ह्याला काय म्हणतात ह्या चिन्हाला? एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन EXCLAMATION एक्सक्लेमेशन मार्क म्हणतात त्याला. मग एक्सक्लेमेशन मार्क हे या ठिकाणी ह्या सेंटेन्सच्या शेवटी येईल. हे पर्याय क्रमांक 3 जो आहे योग्य आहे. पुढचा प्रश्न पहा. Which punctuation mark can be used in the given sentence? आता जे खाली जे सेंटेन्स दिलेला आहे, वाक्य दिलेले आहे त्या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह येऊन जाईल किंवा आपण वापरू शकतो हा प्रश्न आहे. कोणतं विरामचिन्ह वापरलं जाईल सांगा. हॅलो हू आर यू. हॅलो हू आर यू. तुम्ही कोण. हॅलो हू आर यू. हू आर यू तुम्ही कोण. प्रश्न विचारलेला आहे. हॅलो हू आर यू. तर पहा या ठिकाणी वाक्य वाचत असताना आणखी एकदा पहा. हॅलो हू आर यू. आपण या ठिकाणी हॅलोच्या नंतर थोडं थांबतो मग वाचतो पुढचं. हू आर यू. मग मला वाटतंय या ठिकाणी काय येईल रे याचं. या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हे कुठे कुठे येतील सांगा बरं. पहा या ठिकाणी फुल स्टॉप,
एक्सक्लेमेशन मार्क, कॉमा आणि क्वेश्चन मार्क. ABCD असे 4 ऑप्शन आहेत. यातील मग फुल स्टॉप कोणकोणते बरोबर आहे येतील ते सांगा बरं. या ठिकाणी पहा, हो का, इथं हॅलोच्या नंतर आपण थोडं थांबतो. ज्या ठिकाणी आपण थोडं थांबतो आणि मग वाक्य पुढचं बोलतो त्यावेळेस त्या ठिकाणी कॉमा येतो. मग हॅलो, आपण ते थांबलो थोडं. हू आर यू, प्रश्न, तुम्ही कोण, तुम्ही कोण आहात. मग या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह येईल. मग फुल स्टॉप म्हणजे नाही येणार. एक्सक्लेमेशन मार्क नाही येणार. कॉमा ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. क्वेश्चन मार्क ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. मग पर्याय पाहू आपण. ओन्ली ए अँड डी येणार नाही, ओन्ली सी अँड डी. पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. ओन्ली सी अँड डी. सी, कॉमा आणि क्वेश्चन मार्क या सेंटेन्समध्ये योग्य विरामचिन्ह वापरले जाईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न पहा. Where will the comma be used in the given sentence? आता खाली जो सेंटेन्स दिलेला आहे, चला आता वेअर विल द कॉमा बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स. कॉमा हा या खाली दिलेल्या वाक्यामध्ये स्वल्पविराम, कॉमा म्हणजे स्वल्पविराम, कोठे वापरला जाईल असा प्रश्न आहे. तर मग राधा, रेश्मा, रीता अँड रोहिणी आर गुड गर्ल्स असं सेंटेन्स आहे. मग राधा, रेश्मा आणि रीता. आता राधा, या ठिकाणी राधा आणि रेश्मा हे 2 नाव आहेत म्हणून नाव, गाव असे असेल, व्यक्तींचे अनेक एकापेक्षा जास्त नाव असेल तर त्या ठिकाणी आपण कॉमाचा वापर करतो. मग रेखाच्या नंतर रेश्मा नाव आहे म्हणून ते या ठिकाणी एक येईल. रेश्माच्या नंतर रीता आहे म्हणून या ठिकाणी कॉमा येईल. तर पहा, मग आता आफ्टर रेखा, रेखाच्या नंतर बरोबर आहे ऑप्शन ए. आफ्टर रीता, रीताच्या नंतर अँड आलेला आहे. या ठिकाणी हेल्पिंग वर्बचा वापर झालेला असल्यामुळे या ठिकाणी कॉमा येणार नाही. आफ्टर रोहिणी, रोहिणी आर गुड गर्ल्स, या ठिकाणी पुढे नावच नसल्यामुळे या ठिकाणी कॉमा येणार नाही आहे. आफ्टर रेश्मा, रेश्माच्या नंतर नाव आहे ना रीता म्हणून आफ्टर रेश्माच्या नंतर सुद्धा कॉमा येणार आहे. आफ्टर रेखा आणि आफ्टर रेश्मा. ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डी. मग पहा, या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये आहे पाहू आपण. ऑप्शन नंबर ए अँड डी. पहिलाच पर्याय आहे पहा, ऑप्शन ए अँड डी. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न. अरे असं काय होते. विच वर्ड इन द गिवन सेंटेन्स विल बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. आता जे खाली दिलेला सेंटेन्स आहे त्या सेंटेन्समध्ये कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होईल असा प्रश्न आहे. तर पहा, या ठिकाणी आय लिव्ह इन अहमदनगर. मी अहमदनगरला राहतो असा प्रश्न आहे. आय हे वाक्याच्या सुरुवातीला जे वर्ड्स असतात, शब्द असतात, तो त्या ठिकाणी कॅपिटल अक्षराने सुरुवात करायची असते सेंटेन्सची जी आहे. मग आय हे जे आहे कॅपिटल येईल, हे एक झालं. आणि अहमदनगर हे गावाचं, शहराचं नाव असल्यामुळे या ठिकाणी एक कॅपिटल अक्षर येईल, ये. मग आय आणि डी. पर्याय क्रमांक सी, ए, बी, सी आणि डी असे ऑप्शन आहेत. इन, लिव्ह, आय आणि अहमदनगर. मग काय, आय आणि अहमदनगर जे आहे, हे जे 2 वर्ड्स आहेत ह्या वाक्यातील,
हे या कॅपिटल अक्षराने सुरू होतील. हे शब्द जे आहेत कॅपिटल अक्षराने सुरू होतील. ओन्ली, तर पहा या ठिकाणी ओन्ली ए अँड डी येणार नाही, ओन्ली सी अँड डी. पर्याय क्रमांक 2 जे आहे या ठिकाणी येईल. पर्याय सी आणि डी जे आहे हे कॅपिटल अक्षराने सुरू होणार आहेत, म्हणून आय आणि हे अहमदनगरचं ए कॅपिटल अक्षराने सुरू होणारे होतील. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. यश परगे या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच जर हवा असेल तर तो 180 रुपयाला आहे. हा पहा या ठिकाणी समीक्षा पब्लिकेशनचा हा प्रश्नसंच आहे. 180 रुपयाला. भाषा व गणित विषयाच्या 10 प्रश्नपत्रिका, इंग्रजी व बुद्धिमत्ता पेपर 2 याच्या 10 प्रश्नपत्रिका आहेत. तुम्हाला पाहिजे असेल एकूण 20 प्रश्नपत्रिका आहेत. पाहिजे असेल तर 9307 584846 या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मॅसेज करा किंवा फोन करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे हा पुस्तकासाठी दिलेला, तर तुम्ही मागवू शकता. चला या ठिकाणी आपण थांबूयात.